शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक मोठी विचित्र गमतीशीर अशी गोष्ट आता समोर आली लागली. मराठी लेखकांनी याच्या बाबतीमध्ये एक पत्रक काढलेलं होतं या आंदोलनाला पाठिंबा देणारं. त्या पत्रकामध्ये प्रत्यक्ष कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये मात्र काहीच लिहिलेलं नव्हतं. हे कायदे ह्याच्यातलं नेमकं कुठलं कलम शेतकऱ्यांवरती अन्याय करणार आहे, विरोधी आहे, ह्याचा काहीही विचार केला नाही, उहापोह पण केला नाही. पण काही शेतकरी याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यावरती सरकार अन्याय करत आहे, त्यांचं ऐकून घेतलं जात नाही असा प्रचार करत अशा वेळी आपण शेतकऱ्यांच्या, दीनदुबळ्यांच्या, गरिबांच्या पाठीशी उभं राहणं भाग आहे. ह्या म्हणजे करुणेच्या भूमिकेतून काय म्हणता येईल त्याला, मनुष्याची तुम्हाला करुणा आली आणि त्याच्या तुम्ही भूमिकेतून त्याला पाठिंबा दिला, हे एक वेळ ठीक आहे. हा पाठिंबा दिल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थसुद्धा अजून काही जणांनी लिखाण केलं आणि आता एक अडचण नवीनच अशी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ह्या कृषी कायद्यांच्या बाजूनं उतरण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी तयारी केलेली आहे. संपूर्ण भारतभरामध्ये मिळून अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या काही नेत्यांनी जाऊन प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या काही शेतकरी संघटनांनी प्रत्यक्ष आता रस्त्यावर उतरून कायद्याच्या समर्थनार्थ, म्हणजे हे आंदोलन चालू होतं कायद्याच्या विरोधात आणि आता कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरत आहेत. आता मराठी लेखकांच्या बाबतीतला प्रश्न असा येतो, कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होतात की प्रत्यक्ष कायदा काही असो, म्हणजे ह्याच्यानंतर जे लिखाण आलं त्या सगळ्यांनी, मेधा पाटकरांनी लिखाण केलं लोकसत्तामध्ये, मिलिंद मुरुमकरांनी केलं, त्याच्यानंतर विनय हार्डीकरांनी ह्याच्या विरोधामध्ये मराठी लेखकांच्या बाबतीतली पोस्ट केल्याच्यानंतर त्याच्यावरती टीका करणारं बालाजी सुतार यांनी समाज माध्यमावरती एक पोस्ट टाकली. आसाराम लोमटेसारख्या लेखकांनी एक मोठा लेख लिहिला. प्रवीण बर्दापूरकर ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या ब्लॉगवरती एक लेख लिहिला. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मराठी लेखक आणि पत्रकारांच्या सगळ्या ह्याच्यातला एक मुद्दा फार अतिशय सर्वसाधारण ढोबळमानानं काढता येईल तो असा, आम्ही कायद्याबद्दल बोलत नाही, म्हणजे ते आधीच याची सुटका करू पाहतात, म्हणजे ह्याच्यावरची जी वैचारिक चर्चा आहे ती त्यांना टाळायची आहे पूर्ण. पण इतके शेतकरी ज्या अर्थी रस्त्यावरती आहेत, ज्या अर्थी शेतकरी आंदोलन करत आहेत, ज्या अर्थी त्यांच्यावरती अन्याय होतो आहे असं ह्यांनी गृहीत धरून सुरू केलं. आता रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूनं जर तुम्ही असाल तर आता दुसऱ्या बाजूनं जर शेतकरी रस्त्यावर उतरत असतील तर तुम्ही आता कोणाची बाजू घेणार आहात? हे सगळे लेखक, पत्रकार ह्याचं उत्तर आता देऊ शकतील का? कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होता की हे जे आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत, थंडीमध्ये कुडकुडत आहेत आणि आता त्यांचा विचार केला पाहिजे, म्हणजे तेव्हासुद्धा ह्यांनी एक बाजू विसरून गेलेले होते की कुणाचाही रस्ता अडवणे हे कायदेशीर नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती गदा आणणार आहे, पण यांनी याचा उल्लेख केला नाही. ह्याच्यावरती सातत्यानं चर्चा चालू आहे हे पण हे लोक विसरून गेले. म्हणजे आता तीन बाजू स्पष्टपणे समोर आलेल्या आहेत. या शेतकरी विरोधी आंदोलन, त्याला पाठिंबा देणारे मराठी लेखक, पत्रकार, पुरोगामी, बुद्धिवादी, विचारवंत आणि आता दुसरीकडून या कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे शेतकरी. पहिला मुद्दा जो होता की वैचारिक पातळीवरचा, या लेखांची बाजू वैचारिक आहे असं आपण समजूयात, कारण की प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारे मराठी लेखक नाहीत. विनय हार्डीकरांनी अशाच पद्धतीनं उपासना शब्द वापरलेला आहे. आता जेव्हा पहिली जी वैचारिक बाजू होती ह्या आंदोलनाची, या कृषी कायद्यांच्या विरोधातल्या आंदोलनाची, वैचारिक मुद्दा काय आहे तर कोणीच काही सांगायला तयार नाही. प्रत्यक्ष रस्त्यावर बसणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना विचारलं तर ते सांगायला तयार नाहीत, फक्त कनून वापसलो ह्याच्याशिवाय दुसरी एकच रट लावलेली, दुसरं काही ते बोलायला तयार नाही. त्याच्या पाठिंबा देणारे सुद्धा असं म्हणतात पहिल्यापासूनच की बाबा आम्ही कायद्याबद्दल काही बोलणार नाहीत, म्हणजे यांना कायदा माहीत नाही, ह्यांनी कायदा वाचला नाही, कायद्याचा मसुदा पूर्णपणे यांच्या आकलनात पण आलेला नाही. म्हणजे पहिला मुद्दा पूर्णपणे खोडून निघतो की कृषी कायद्याच्या बाबतीतली कुठलीही वैचारिक मांडणी भूमिका यांच्याकडे नाही. दुसरा जो मुद्दा समोर येतो कायदेशीर बाजू, ह्याच्या विरोधामध्ये काही लोक जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, गुरुवार म्हणजे 17 डिसेंबर, 18 शुक्रवार, शनिवार, सोमवार, सलग 4 दिवस ह्याच्या बाबतीतली सुनावणी चालू आहे. पण हे जे विरोध करणारे होते ह्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बोबडे यांनी वारंवार विचारणा केली की आंदोलन करणारे जे शेतकरी आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत का? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही वैचारिक चर्चेला नकार दिला,
त्यावर काही बोलायला तयार नाही. दुसरी जी कायदेशीर बाब होती की त्याच्यावर जेव्हा प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा हे कोणीही यायला तयार नाहीत. हे लेखक पत्रकार जे या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांचाही कोणी प्रतिनिधी त्यांच्या वतीनं म्हणून तिथं गेला नाही काही कायदेशीर मांडणी करायला. तिसरी जी आता बाब होती की प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेली एक संख्या आहे. आपण आज समजूयात की ते 25-50 हजार शेतकरी आहेत. समजा याच्या विरोधामध्ये आणि कायद्याच्या बाजूनं लाखभर जर शेतकरी उतरले तर मग तुम्ही कोणाची बाजू घेणार आहात? म्हणजे पहिला जो वैचारिक पेच समोर येतो की संसदेमध्ये होणारे निर्णय नाकारायचे आणि रस्त्यावर उतरणारे निर्णय स्वीकारायचे असं जर असेल तर रस्त्यावरच्याच भाषेमध्ये बोलायचं असेल तर 25,000 लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्याच्या विरोधात 50,000 लोक रस्त्यावर उतरलेत. मग 50,000ची जी काही मागणी आहे ती मान्य करायची का? यापूर्वी जेव्हा जेव्हा कुठल्याही कारणानं का होईना लोक रस्त्यावर उतरले मग आपण त्यांच्या मागण्या केवळ ते रस्त्यावर उतरलेत म्हणून मान्य करायच्या का? प्रत्यक्ष शेतकरी आंदोलनातली महाराष्ट्राच्या बाबतीतली तर ह्या सगळ्या लेखक पत्रकार बाकी पुरोगामी विचारवंतांची तर बौद्धिक भ्रष्टता एवढी आहे. 1980 पासून शरद जोशींनी जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालवलेलं होतं रस्त्यावरच्या दृष्टीनं पण त्या आंदोलनामध्ये प्रचंड संख्येनं शेतकरी आलेले होते, वारंवार आलेले होते. 80 पासूनची आंदोलनं बघितली तर अगदी शरद जोशींच्या मृत्यूपर्यंत 2014ला सुद्धा मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस झाले होते आणि त्यांच्याही घरासमोर ती शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यासाठी कांदा निर्यात बंदी आणि असंख्य गोष्टी होत्या आंदोलन केलं होतं. म्हणजे शरद जोशी हयात असताना 1979 ते 2014 इतक्या सलग 35 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती. ती ह्या लेखांना दिसली नाहीत का? आज रस्त्यावरती शेतकरी उतरलेत म्हणून तुम्हाला त्यांची कीव येते आहे, करुणा येते आहे, तर तुम्हाला प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये शेतकरी उतरले होते त्याच्याबद्दल कीव आली नाही का? दुसरी गोष्ट म्हणजे फक्त त्यांच्यावरती पाण्याचे फवारे मारले म्हणून आक्षेप हे लेखक, कलावंत, बुद्धिवादी, विचारवंत घेत आहेत. मग प्रत्यक्ष ह्या शेतकरी आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले 1-2 नाही 23 शेतकरी बळी पडलेले आहेत. म्हणजे नुसते यांच्यावर पाण्यावर फवारे मारले वगैरे असं नाही. निपाणी असो, सुरेगाव असो, पानगाव असो, वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनामध्ये याच महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोकळीक द्या, शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी मागणी करणारं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये 23 शेतकऱ्यांचे बळी गेले. मग तेव्हा हे सगळे लेखक, कलावंत तेव्हा पत्र काढत होते का? तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा चर्चा झाली नाही अशी एक मागणी येते, घिसाडघाईनं हे विधेयक मंजूर झालं. म्हणजे हे सगळ्यांचा असा गैरसमज आहे की भाजपनी आणि संघाने काहीतरी आणलेलं हे विधेयक आहे. वस्तुतः शरद जोशी समितीने 1990ला विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना आणि त्याच्यानंतर 2001 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना टास्क फोर्सचे जे अहवाल सादर केले, त्याच्यानंतर जी वारंवार आंदोलनात मागणी केली, वैचारिक मांडणी केली, त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आता हे विधेयक आलेले आहेत. मग 1980 पासून ही सगळी मांडणी तुमच्यासमोर होती, मग चर्चाच झाली नाही, तुम्हाला माहीत नाही, तुम्ही असं कसं मांडता? इतकंच नाही, यापूर्वी आम्ही सुद्धा अॅनालायझरवरती व्हिडिओ करून याच लेखकांनी त्यांच्याच लिखाणामध्ये यापूर्वी शेतकरी त्या आंदोलनाच्या बाजूनं कसं लिखाण केलेलं आहे हे दाखवून दिलेलं आहे. मग आता तेच सगळे लेखक, तेच पुरोगामी विचारवंत आणि पत्रकार आता कुठल्या बाजूनं दुसरी बाजू, कुठल्या म्हणजे त्यांचं भूमिका काय आहे की जेणेकरून ते दुसरी बाजू घेत आहेत? आजचे जे हे सगळे पत्रकार आहेत त्यांनी 1980 पासून हे शेतकरी आंदोलन कव्हर केलं ना. त्यांनी शरद जोशीच्या मुलाखती घेतल्या, त्यांनी भाषणांचे वृत्तांत छापले, सभेचे वृत्तांत छापले, शेतकरी संघटनेची जी 12-13 अधिवेशनं झालेली त्या सगळ्यांचं अतिशय सविस्तर असं वृत्तांत ह्या मराठी वृत्तपत्रात बाकीचे तर सोडून आलेलं आहे ना. असं असताना सुद्धा हे पण असं म्हणतात की चर्चाच झाली नाही, घिसाडघाई झाली. म्हणजे विचित्र गोष्ट आहे. आताच सध्याचं जे आंदोलन आहे या कृषी विधेयकांना विरोध करणारं, त्याच्या समर्थनार्थ दुसरं आंदोलन समजा उभं राहत आहे, ते समोर आल्याच्या नंतर ह्या सगळ्या लेखक, कलावंत, पत्रकार, बुद्धिवादी, विचारवंतांचं एक काय म्हणता येईल त्याला, ह्यांचं ढोंग उघडकीस पडतं आहे. मग आता तुम्ही कोणाला पाठिंबा देणार आहात? पहिली गोष्ट, रस्त्यावरचं जे आंदोलन आहे त्याला पर्याय म्हणून दुसरं आंदोलन उभं राहत आहे. वैचारिक मांडणी कुठलीही तुम्ही सांगायला तयार नाहीत. कायदेशीर बाबीमध्ये उद्या जसं शाहीनबागच्या प्रकरणामध्ये ऑक्टोबरमध्ये निकाल आला आणि आताही ह्या प्रकरणामध्ये काही दिवसांमध्येच न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. वस्तुतः म्हणजे प्रत्यक्षामध्ये ते रस्ते जे अडून ठेवले त्याच्या बाबतीतलं निकाल तातडीने येईल. या कायद्याची वैधता अवैधता बाबतीमधला निकाल नंतर येईल. अशावेळी हे काय भूमिका घेणार आहेत? वाईट येतं वाटतं की मराठी लेखक शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले असूनसुद्धा जेव्हा ते शेती प्रश्नाच्या बाबतीमध्ये अशी अनास्था दाखवतात, जे समोर आलेला मजकूर आहे कृषी कायद्यातला तो समजून न घेता न वाचता ह्या कृषी कायद्याचा मराठी मसुदा
न वाचता न समजून घेता मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला जातो आहे. याच्यातून एक गोष्ट समोर येते आहे की जो एक सर्वसामान्य शेतकरी आहे किंवा सर्वसामान्य वाचक आहे, त्या सगळ्यांच्या समोर हे लोक फक्त एक विरोधासाठी विरोध म्हणून उभं करतात अशी प्रतिमा उभी राहते आहे. विरोध करताना सुद्धा काही एक वैचारिक मांडणी करायला पाहिजे होती. वस्तुतः महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की 19व्या शतकापासून आपल्याकडे फार मोठी अशी विचारवंतांची परंपरा राहिलेली आहे. बाळशास्त्री जांभेकर असोत, त्याच्यानंतर लोकहितवादी असोत, महात्मा फुले असोत, रानडे असोत, गोखले असोत, त्याच्यानंतर फुले, शाहू आंबेडकर असोत, ह्या सगळ्यांनी, लोकमान्य टिळक असोत, आपल्याकडचे सार्वजनिक क्षेत्रात वावरणारे नेते हे विचारवंत राहिलेले आहेत. महाराष्ट्र हा एक असा आहे की ज्या ठिकाणी विचारवंतांना पाठिंबा मिळतो, मग तो त्याच्या हयातीत मिळो किंवा हयातीच्या नंतर मिळो. पण आपल्याकडं असं घडत नाही की झुंडशाहीने एखाद्या विचाराच्या मागं म्हणजे कोणाच्या मागं लोक गेलेले आहेत. असं असताना आजच्या शेती आंदोलनामध्ये 1980पासून शरद जोशीसारखा युगात्मा विचारवंत त्याच्या पाठीमागे होता. त्यांनी वैचारिक मांडणी करून ठेवलेली होती. आणि असं असतानासुद्धा आम्ही ते बाजूला ठेवून उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्येच एकूण महेंद्रसिंग टिकैत आणि असे जे चक्रम नेते होते एक काळचे, त्यांचे चिरंजीव राकेश टिकैत आता त्याच्यामध्ये आहेत, किंवा बाकीचे पण नेते तुम्ही पहा, कोणीही काहीही वैचारिक मांडणी करायला तयार नाही. म्हणजे तुमच्याकडे वैचारिक मांडणी करणारं आंदोलन होतं, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतात, आणि दुसरीकडं कुठलीही वैचारिक पाया नसलेलं असं आंदोलन त्याला तुम्ही पाठिंबा देता. ही एक महाराष्ट्राचे ह्या लेखक, कलावंत, बुद्धिवंतांची शोकांतिका आहे. आणि त्यांचंच हे पितळ आता या आंदोलनाच्या निमित्तानं उघड पडतं आहे.